हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ सेवा भरतीविषयी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत। असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, हे काय माहिती आहे का, RTI राईट टू इन्फॉर्मेशन RTI जो फाईल केला होता, धर्मादाय आयुक्तामध्ये जागांची संख्या किती आहे, काय नाही, किती पदे रिक्त आहेत, किती पदे भरलेली आहेत, हा सर्व तपशील या RTIच्या उत्तराने दिलेला आहे। तर हा जो RTI आहे तो आपल्याला सरळ सेवा भरती या टेलिग्राम चॅनलवर मिळालेला आहे। तर त्यासाठी या चॅनलचे आपण आभार मानूया, त्यांना थँक्स म्हणूया। तर बघूया आपण काय उत्तर दिलेलं आहे त्यानंतर। हे बघा, आपला उपरोक्त विषयांकित संदर्भी अर्ज निम्न स्वाक्षरीकार यांना दिनांक 3 जून 2025 ला प्राप्त झाला। 3 जूनला अर्ज प्राप्त झाला होता आणि अर्जाद्वारे विचारणा केल्यानुसार आपणास कळविण्यात येते की अधीक्षक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक पदांची नेमणूक, भरती प्रक्रिया, विधी व न्याय विभाग यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ला शासन निर्णयानुसार सरळ सेवेने भरण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर बदललेल्या 13 ऑगस्ट 2024 च्या धर्मादाय संघटनेतील सेवा प्रवेश नियम 24 नुसार रिक्त पदांच्या संख्येत बदल झाल्यामुळे 13 फेब्रुवारी 2024 ला शासन निर्णय सुधारित करण्याबाबत प्रकरण शासन स्तरावर प्रलंबित आहे। सदर 13 फेब्रुवारी 2024 रोजचे शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। गट ब व गट क पदांचे पदभरतीबाबत धर्मादाय संघटनेतील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांच्या पदभरतीबाबतची प्रक्रिया या कार्यालयामार्फत सुरू आहे। तसेच लिपिक, टंकलेखक या पदांची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे। बघा, आता या GR मध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात पाहूया आपण। ही जी पदे आहेत ना, अधीक्षक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, ही जी पदे आहेत त्यांची जी भरती प्रक्रिया आहे त्याला मंजुरी मिळाली, परंतु काय झालं, पदसंख्या बदलली आणि पुन्हा काय केलं, नवीन GR, सुधारित GR टाकण्यात आला आणि शासन स्तरावर आता हे प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे। आणि गट ब व गट क पदांच्या भरतीबाबत काय बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। काय सांगितलेलं बघा, गट ब व गट क पदांची जी भरती आहे त्याची प्रक्रिया या कार्यालयामार्फत सुरू आहे, धर्मादाय कार्यालयामार्फत। आणि लिपिक, टंकलेखक ही जी पदे आहेत या पदांची पदभरती MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे। तर इथे बघा, रिक्त पदांची माहिती दिलेली आहे। 3 जून 2025 ला रिक्त पदे जी होती ते आपण बघितलं ना, ते GR वगैरे सुधारित करण्यात आला, तो शासन स्तरावर प्रलंबित आहे। त्याप्रमाणे ही माहिती आहे बघा। अधीक्षकची एकूण पदे 99 आहेत, रिक्त पदे 8 आहेत। निरीक्षकची 417 पदे आहेत, एकूण 150 रिक्त आहेत। वरिष्ठ लिपिकची 211 आहेत, 42 रिक्त आहेत। लिपिक, टंकलेखकची 360 आहेत आणि 184 रिक्त आहेत। तर अशी जी माहिती आहे ती सर्व या धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाबत आपल्याला मिळालेली आहे। RTI थ्रू माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती मागवलेली आहे। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक यू।